जळगाव शहराला 4 मंत्री असूनही जळगाव शहर खूप मागे पडलं आहे, ही सध्या वस्तुस्थिती आहे, अशी खंत माजी मंत्री सुरेश जैन यांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. आपल्यासोबत सूर्यदादा जुडलेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, काय सांगणार? 40 वर्षाची सत्ता महापालिकेची आपल्या हातात एक हाती होती. मात्र आता कुठेतरी पुन्हा निवडणुका येऊ लागलेल्या आहेत. आपण कसं बघता त्या निवडणुकीकडे? नाही, ही गोष्ट खरी आहे की 30-35 वर्ष मला लोकांनी प्रेम दिलं, माझ्या बॉडीला सत्ताही दिली. या गावाचं संबंध नियोजन करत असताना उत्कर्ष कसा होईल या गावाचा आणि त्या माध्यमातून लोकांची कशी चांगली सेवा होईल यासाठी ते पाठीशी उभे राहिले. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या लोकांकडनं हीच अपेक्षा आहे की आता मागच्या 15-20 वर्षापासून जी पिछेहाट ज्या जळगाव शहराची झालेली आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण त्या चांगल्या कामाला, विकासाच्या कामाला गती द्यावी ही अपेक्षा माझी आहे. मी आता कोणत्याच पक्षात नाही, त्यामुळे मला अपेक्षा अशी आहे की जो कोणी चांगलं काम करत असेल आणि तुम्हाला खात्री असेल की आज जाऊन निदान त्याचं स्वतःचं तर काही भलं करणार नाही, पण तू समाजाचं भलं करेल, अशांच्या पाठीशी उभे राहा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करून घ्या. निश्चितच जर बघितलं तर आगामी काळ या निवडणुकीमध्ये येणाऱ्या उमेदवाराला जो स्वतःचं भलं करणार नाही, मात्र जनतेचं भलं करेल, अशालाच तुम्ही निवडून द्या. अशाच उमेदवाराच्या पाठीशी राहा, असं मत सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केलं आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.